पहा, आज आपण प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा सराव पेपर क्रमांक 3 इयत्ता 4. तर मराठीचा पहिला प्रश्न आहे, रेकुरी हे अभयारण्य कोणासाठी आहे? तर पहा, याच्यामध्ये उत्तर दिलेलं आहे पर्याय क्रमांक 3. पहा, शेवटच्या ओळीला दिले, अहमदनगरमधील रेकुरी येथे काळविटांसाठी अभयारण्य आहे. दुसरा आहे, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी काय करणे आवश्यक आहे? तर प्राण्यांच्या शिकारीवर बंदी घालावी. पर्याय क्रमांक 4. पुढे कविता आहे, वादळ वारा सुटल्यावर कवी काय करणार आहे? तर पहा, वादळ वारा सुटल्यानंतर कवी जांभळं वेचणार आहे. कारण काय होतं रे जांभळं? पहा, वादळ वारा सुटला रे, शेवटचं कडवं. पाऊसही थोडा आला, वेचू आता जांभळं, झाडाखाली सडा झाला. म्हणजे वादळ वारा आल्यानंतर काय होतं? त्या वाऱ्याने खाली पडतात जांभळं, म्हणून कवी जांभळं वेचणार आहे. पर्याय क्रमांक 2. पुढं वरील कवितेत कोणाचे वर्णन केले आहे? सगळ्या याच्यात कशाच केले? जांभळाचं, म्हणून पर्याय क्रमांक 1. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी संवाद एक दिलेला आहे आणि त्यावर प्रश्न विचारलेत. 5वा प्रश्न, वरील संवाद केव्हा घडला असावा? तर पहा, वाचून आपल्या लक्षात येतं की हा संध्याकाळी घडला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. पुढं 6वा प्रश्न, ज्योतिष कोठे गेला होता? तर पोलीस चौकीवर तक्रार नोंदवण्यासाठी तो गेला होता. पर्याय क्रमांक 4. एक सुसंगत वाक्याचा परिच्छेद दिलाय. 3ही प्रश्न तुम्हाला नेहमी सांगत असते मी, वाचायचे व्यवस्थित. 7वा प्रश्न आहे, प्रमोदची टिंबटिंब विषयाची परीक्षा चालू होती, म्हणून 8वा प्रश्न, गुरुजींनी त्याला टिंबटिंब परीक्षेसाठी प्रश्न विचारला. पहा, 3ऱ्या प्रश्नात उत्तर सापडेल तुम्हाला. 9वा प्रश्न आहे, विज्ञान विषयाच्या परीक्षेसाठी त्याला टिंबटिंब करायला सांगितले. मग परीक्षा प्रमोदची कशाची होती? विज्ञानाची. पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 2. म्हणून गुरुजींनी त्याला टिंबटिंब परीक्षेसाठी प्रश्न विचारले. तर विज्ञानामध्ये काय असतं रे? प्रात्यक्षिक, म्हणून पर्याय क्रमांक 3. आणि विज्ञान विषयाच्या परीक्षेसाठी त्याला टिंबटिंब करायला सांगितले. तर विज्ञानाला काय असतो? प्रयोग, म्हणून पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, काकू 10वा प्रश्न, काकू म्हणाल्या, अहो लोक शेंगा तोडून नेतील तेव्हा नाही का भांडणार तुम्ही? या वाक्यात किती प्रकारची विरामचिन्ह वापरली आहेत? तर पहा, कॉमा दिलाय, डबल अवतरण चिन्ह दिलंय आणि शेवटी प्रश्न विचारलाय. म्हणजे 3 पद्धतीची काय केली तर विरामचिन्ह वापरली आहेत. पर्याय क्रमांक 2. 11वा, देह या अर्थाचा शुद्ध शब्द पर्यायातून शोधा. देह म्हणजे शरीर. पर्याय क्रमांक 4. 12वा प्रश्न, खालील शब्दगटातील एकवचनी शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. पहा, मिरवणूक, लढाया, वराती, तारखा हे सगळे काय आहे? 2, 3, 4 नंबरचे अनेकवचने आहेत. मग मिरवणूक, मिरवणुका असतं तर मग ते अनेकवचन झालं असतं, म्हणून पर्याय क्रमांक 1. 13वा प्रश्न, खालील शब्दगटातील नपुसकलिंग शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. नपुसकलिंग आपण या ठिकाणी पहा, नपुसकलिंगमध्ये काय वापरतो? ते. म्हणून आता या ठिकाणी पहा, ती पपई, ती काकडी, तो आंबा, म्हणून या ठिकाणी नपुसकलिंग म्हणजे ते सीताफळ, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1. 14वा प्रश्न, खालील या आकृतीमध्ये अक्षरापासून एक वाक्प्रचार तयार होतो आणि त्या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायातून शोधायला लावला आहे त्यांनी. तर या ठिकाणी त्याचा अर्थ असा आहे की खूप भूक लागणे. त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. पुढं, दुकानदाराने चुकून 50 रुपये मोहनला जास्त दिले. या वाक्याचा काळ कोणता? म्हणजे क्रिया होऊन गेली, म्हणून भूतकाळ, म्हणून पर्याय क्रमांक 1. 16वा, लीलाला आईने बदामी पेढे दिले. या वाक्यातील विशेषण कोणते? तर पहा, काय दिले लीलाला? प्रश्न विचारायचं, तर बदामी पेढे, म्हणून बदामी हे विशेषण आहे. पर्याय क्रमांक 4. हरिण या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द पर्यायातून शोधा. समानार्थी नसणारा कोणता आहे? कुंजर. पर्याय क्रमांक 1. 18वा, खालील पर्यायातून
अर्थाची शब्दाची चुकीची जोडी शोधा. चुकीची पहा, गरीब श्रीमंत, शीघ्र जलद म्हणजे तातडीने, शीघ्र आहे की नाही, म्हणजे ते समानार्थी शब्द झाले. मग या ठिकाणी चुकीची जोडी म्हणजे कोणती आहे? पहिलीचे पहा. बाकीचे सगळे काय आहेत? विरुद्धार्थी आहेत. 19वा खालील प्रश्नात समूहदर्शक शब्दासाठी योग्य शब्द ओळखून त्याचा पर्याय क्रमांक शोधा. समूहदर्शक पुंजका कोणाचा? तर ताऱ्यांचा पुंजका असतो पहा. पक्ष्यांचा थवा असतो, किल्ल्यांचा जुडगा असतो, द्राक्षांचा घड असतो, म्हणून पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 20वा प्रश्न, मेंढीच्या पिल्लाला टिंबटिंब म्हणतात. सर्वांना येते पहा. पिलूदर्शक शब्द कोकरू. पुढे मूळाक्षराप्रमाणे क्रम लावल्यास खालीलपैकी कोणता शब्द दुसऱ्या क्रमांकावर येईल? तर पहा, सगळ्या सुरुवातीला आ दिलेला आहे. आरसा, आभार, आपण, आकार, म्हणून या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर येईल आपण. म्हणजे 1 नंबरला येईन या ठिकाणी आकार, 2 नंबरला येईन आपण, 3 नंबरला येईन आभार आणि 4 नंबरला येईन आरसा. त्यांनी विचारले 2 नंबरचा क्रमांकावर, म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 आहे आपण. गोविंद बळाल देवळ यांनी खालीलपैकी कोणत्या नाटकाची रचना केली? तर शारदा, पर्याय क्रमांक 3. शेवटी पहा, गणिताच्या आधी जे सामान्य ज्ञान दिले ते वाचून पाठच करायचे, कारण त्याच्यावर प्रश्न विचारले जातातच. पुढे एक तुम्हाला जाहिरात दिलेली आहे आणि त्याच्यावरून एक उतारा दिलाय पहा, आणि विचारले 23वा प्रश्न, जैसलमेर हे शहर कोणत्या राज्यात आहे? तर पहा, इथं दिलंय त्यांनी, तर ते राजस्थानमध्ये आहे पहा. कुठं आहे? राजस्थानमध्ये. म्हणजे 2 नंबरलाच ओळ आहे पहा ती. राजस्थानातील फलोदी येथेही, त्या ठिकाणी पहा राजस्थान, म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढं फलोदी या शहरात किती अंश सेल्सिअस तापमान आहे? पहा त्याच ओळीला आहे 46.5, पर्याय क्रमांक 3. शेवटचा प्रश्न, रवीला त्याच्या बाबांनी नवीन मोबाईल घेतला. तर त्या अधोरेखित शब्द जो आहे त्याचा मराठीत अर्थ काय होतो रे? काय म्हणतो आपण त्याला? मोबाईलला भ्रमणध्वनी. काय म्हणतो? भ्रमणध्वनी, म्हणून पर्याय क्रमांक 3. आता गणिताचे पहा, क्रिया करायला वेळ जातो, म्हणून मराठीचा पेपर जेवढ्या लवकर होईल त्याचा वेळ गणितामध्ये कव्हर करायचा. तर 26वा प्रश्न आहे, एका कारखान्यात दररोज 750 मीटर कापड तयार होते. जानेवारी महिन्यात 1 दिवस कारखाना बंद होता, तर जानेवारी महिन्यात किती कापड तयार होईल? पहा, 1 दिवस बंद होता, म्हणजे जानेवारी महिना किती दिवसाचा असतो? 31 दिवसाचा. म्हणून 1 दिवस बंद होतो म्हणजे 30, म्हणजे 750, म्हणजे 750 गुणिले 30 करायचं, तर आपलं उत्तर येतंय 22,500, म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढं संदीप मध्यानंतर 1:30 वाजता गृहपाठ करण्यास बसला. दुपारी 3:30 वाजता गृहपाठ संपवून खेळायला गेला. अगदी सोपं आहे पहा. 1:30 नंतर 2:30 आणि 3:30 म्हणजे 2 तास, पर्याय क्रमांक 3. पुढे दुधाने पूर्ण भरलेल्या भांड्यातील 3/7 भाग दुधाचा वापर चहासाठी केला. 1/7 भाग दूध सांडले, तर किती दूध शिल्लक राहिले? तर या ठिकाणी पहा, मी याच्या आधी पण तुम्हाला सांगितलं होतं की किती दूध चहा केलाय, तर 3 आणि हे 4 यांचं काय करायची? बेरीज करायची, कारण छेद सारखा आहे. 3 आणि 4 किती झाले? 3 आणि 1 किती झाले? 4. आणि आपलं दूध किती आहे? पूर्ण भरलेलं आहे, म्हणजे 7/7. मग त्याच्यातून ते वजा करायचे, म्हणजेच किती राहिले? 3/7, म्हणजे पर्याय क्रमांक 4. 29वा 9,435 ही संख्या 3,495 अशी लिहिल्यास 9 या अंकाची स्थानिक किंमत कितीने बदलली? पहा, अगोदर किती होती? 9,000 होती, नंतर किती झाली? 90, म्हणजे दोन्हींची वजाबाकी करायची. आपलं उत्तर येतं 8,910, पर्याय क्रमांक 2. पुढे
73,073 या संख्येची विस्तारित मांडणी खालीलपैकी कोणती? बघा आता त्या ठिकाणी तुम्ही विस्तारित मांडणी प्रत्यक्ष करून पाहिजे. पर्याय क्रमांक येत आहे 1. सोपा प्रश्न आहे पहा. खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या आहेत? उतरत्या क्रमाला सर्वात आधी कोणती संख्या असती? मोठी, आणि सगळ्यात शेवटी छोटी असती, म्हणून पर्याय क्रमांक 4. पुढे तुम्हाला 32 आणि 33 प्रश्न दिला आहे. एक वाहन प्रकारांची संख्या चित्ररूप माहितीद्वारे दिली आणि तुम्हाला प्रमाण दिले. एक वाहन बरोबर 3 वाहने. आणि प्रश्न विचारलाय 32वा प्रश्न आहे, रिक्षांची संख्या किती? आता रिक्षा पहा किती येतात, अशा 7 रिक्षा येतात. मग 7 त्रिक 21, 3नी काय करायचं त्याला गुणायचं, म्हणून पर्याय क्रमांक 2. काही मुलं 7 लिहितात तिथं लगेच, पण ते प्रमाण पाहायचं. 33वा, सायकलची संख्या स्कूटरच्या संख्येच्या किती पट आहे? सायकलची संख्या किती आहे तर ती मोजायची, 6 आहे. आणि स्कूटरची संख्या किती आहे? 3 आहे. म्हणजे या ठिकाणी त्याची प्रत्येक याला 3, एकाला 3 म्हणायचे, म्हणजेच किती झाली? 3 त्रिक 9 झाल्या स्कूटर, आहे की नाही? मग या परत 3नी गुणायचं. असं करून त्याची किती वाढती तर दुप्पट वाढतात. किती वाढतात? दुप्पट. पहिल्या त्या असंच जरा 3 येतात, ह्या किती झाल्या? 6. म्हणजे 2 पटीने काय झालं? वाढलं, दुप्पट. म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 2 येईल. पहा 90,009 ही संख्या अंकात कशी लिहा? आता एकक स्थानी 9 आहे आणि एकक, दशक, शतक, हजार, 10,000 असं करायचं आहे, आणि ते पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. त्यानंतर एक संख्या दिली आणि स्टार दिले आणि त्याला विचारले की 3ने निशेष भाग जातो तर मोठ्या स्टारच्या जागी मोठ्यात मोठा कोणता अंक येईल? तर या ठिकाणी पहा तो ठेवायचा आहे, तिथं 2 ठेवले, बाकी उरते का ते पाहायचं. नंतर 8 ठेवायचे तर त्या ठिकाणी बाकी 0 उरते, म्हणून पर्याय क्रमांक 8 हे उत्तर आहे. शेजारील वर्तुळासंबंधी चुकीचे विधान असणारा पर्याय शोधा. पहा P हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. त्यानंतर PM रेषाखंड PM वर्तुळाची त्रिज्या आहे, बरोबर आहे. तिसरा दिला आहे रेषाखंड D ही वर्तुळाची त्रिज्या आहे. DE ही काय आहे? जीवा आहे. आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर चुकीचं आहे, कारण चौथा दिला आहे रेषाखंड AB हा वर्तुळाचा व्यास आहे, बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे चुकीचं आहे. पुढे सोबतच्या एक घडणी दिली आणि आकृती कशी तयार होईल ते सांगायचे. तर आपण प्रात्यक्षिकद्वारे कसं तयार होतं त्याचा व्हिडिओ तयार केला आहे, त्यामुळं ए हे उत्तर आहे. 38वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या आकृतीची परिमिती सर्वात जास्त येईल? पहा सगळ्यांची जर परिमिती काढली तर क या आकृतीची परिमिती आयत दिलाय तुम्हाला, त्या ठिकाणी त्याची येते तर ती सर्वात जास्त येते. म्हणजेच या ठिकाणी पहिल्याची परिमिती ती 20, दुसऱ्याची तिन्ही बाजूंची बेरीज 17, आणि त्यानंतर चौथ्या याची पण किती येते? सगळ्या याची बेरीज केली तर 15 येते. आणि क याची परिमिती काय आहे? 2 गुणिले लांबी अधिक रुंदी, म्हणजे 2 इंची 9 आणि 4 यांची बेरीज करायची 13, 13 दुने 26, म्हणून क याची काय येते? सर्वात जास्त, म्हणून पर्याय क्रमांक 1. पुढे 25 ऑक्टोबर 2010 या दिवशी मंगळवार असल्यास त्याच वर्षी बालदिन कोणत्या वारी येईल? पहा कोणत्याही तारखेचा वार काढा, याच्यावर छान सांगितलं आहे, 2 ट्रिक सांगितल्यात मी तुम्हाला. तर कोड पद्धतीने एक आहे आणि एक पहा मी हे शिकवलं तुम्हाला, 1, 8, 15, 22 आणि 29 या तारखेला एकच वार राहतो. मग त्याच्यानुसार काय करायचं आहे तुम्ही? या ठिकाणी तुम्हाला किती विचारले? 25 ऑक्टोबर. मग 25 ऑक्टोबर या ठिकाणी काय करायचं आहे? ऑक्टोबर महिना किती दिवसांचा असतो? तर
त्या ठिकाणी 31 दिवसांचा असतो. मग त्या ठिकाणी काय करायचं तुम्ही 22 नंतर 25पर्यंत कोणता वार येतो, तर कोणता आला आहे मंगळवार. मग मंगळवार 25ला येतो म्हणजेच 22ला या ठिकाणी आपण शनिवार येतो. जसं मी तुम्हाला सांगितलं 1, 8, 15, 22 आणि 29 एका लाईनीत लिहायचे. याच्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष व्हिडिओ पहा, कारण असं सांगितल्यानंतर लक्षात येणार नाही तुमच्या. पण याचा एक ट्रिक खूप छान दिलेली आहे. कोणत्याही तारखेचा वार काढा आणि मग त्या ठिकाणी जर तुम्ही त्या पद्धतीने केलं तर आपल्याला या ठिकाणी सोमवार हे उत्तर, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. पहा सोबतच्या घड्याचे निरीक्षण करा आणि विचारले का किती मिनिटानंतर 5:45 वाजतील. तर पहा यामध्ये आपल्याला 4:45 वाजायला 10 मिनटं कमी आहेत. म्हणजेच 60 मिनिटाचा 1 तास असतो. म्हणून 10 मिनिटानंतर 4:45 वाजतील आणि त्या 1 तासानंतर किती वाजतील 5:45. म्हणजे त्या 60 मिनिटामध्ये 10 मिनिटं मिळवायचे म्हणजे 70 मिनिटं. किती 70. म्हणून पर्याय क्रमांक 3. पुढे 41वा प्रश्न. 50,000 मधून किती वजा केले असता 4,569 बाकी उरेल. मग आता या ठिकाणी तुम्ही काय करायचंय, प्रत्यक्ष क्रिया त्या ठिकाणी करायची तुम्ही. तर या ठिकाणी काय करायचं 50,000 मधून काय करायचे ते वजा करायचे. कोणते या ठिकाणी जे उत्तर दिले तुम्हाला हे बाकी दिलेली ते की तर तुम्हाला उत्तर किती येईल त्या ठिकाणी. मग वजा केल्यानंतर 45,431 म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. पहा पुढं रोहनच्या घरी दररोज 1.25 लिटर दूध विकत घेतले जाते, तर 5 आठवड्यात किती लिटर दूध विकत घेतले जाईल. तर त्या ठिकाणी तुम्हाला सव्वा लिटर म्हणजे 1 लिटर बरोबर 1000 मिलीलिटर. म्हणजे सव्वा म्हणजे वरचा पाव म्हणजे 250 म्हणजेच 1250 गुणिले किती 5 आठवडे. एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात 7 म्हणून 7 5 35. मग 1250 गुणिले 35 जर केलं तर आपल्याला 43,750 म्हणजेच 43 लिटर 750 मिली एवढं दूध आपल्याला घ्यावं लागेल. हे पहा पर्याय क्रमांक 2 43 लिटर आणि 750 मिली. त्यानंतर अपूर्णांकाचा आहे. अपूर्णांकातील सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या अपूर्णांकाची बेरीज किती. तर त्या ठिकाणी तुम्हाला सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे आणि सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आहे. सर्वात मोठा आहे 15/24 आणि सर्वात लहान आहे 7/24 म्हणजे 15 आणि 7 या ठिकाणी त्यांची बेरीज येते 22/24 म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढे 44वा प्रश्न आहे की 79 या संख्येला खालीलपैकी कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे उत्तर 7,900 येईल. आता पहा एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे उदाहरण एकदम सोपं असतं. पहा काय करायचंय, उत्तर किती दिलंय त्यांनी 7,900. किती शून्य दिले 2. कशावर 2 शून्य असतात शतकावर, म्हणून त्या शतकाने गुणायचं म्हणजे 100ने काय करायचं त्या ठिकाणी गुणायचं. 45वा खाली दिलेल्या आकृत्यांपैकी समभुज त्रिकोणाची आकृती कोणती. समभुज त्रिकोण म्हणजे काय, त्याच्या सर्व बाजू समान असतात. समभुज पर्याय क्रमांक 3. पुढे प्रत्येकी 46वा प्रश्न. 5 मीटर लांबीच्या दोरीने 3 व 2.5 मीटर लांबीच्या दोरीने 6 तुकडे एकमेकांना जोडून एक लांब दोर तयार केला तर त्या दोरीची लांबी किती. 5 मीटर लांबीचे दोरीचे 3 तुकडे केले म्हणजे 5 त्रिक 15 आणि 2.5 मीटर लांबीच्या दोरीचे 6 तुकडे केले म्हणजे 2.5 गुणिले 6 केले की त्याचं पण उत्तर किती येतं 15. म्हणून 15 आणि 15 30 म्हणजे 30 मीटर. त्यानंतर 47वा. सुनीलकडे 1 रुपये 2 रुपये व 5 रुपयाची समान नाणी असून
एकूण रक्कम, हा प्रश्न एक येतोच बरं का तुम्हाला, व्यवस्थित समजून घ्या. 80 रुपये आहे तर सुनीलजवळ एकूण किती नाणी आहे? समान नाणी दिलेले आहेत त्यांनी, 1 रुपयाची, 2 रुपयाची, 5 रुपयाची. मग कितीच्या आहेत पहा. आपण जर घेतलं तर या ठिकाणी आपण 1 रुपयाची 10 नाणी घेतले, 2 रुपयाची 10 नाणी, 5 रुपयाची 10 नाणी घेतले. तर पहा, 1 रुपयाची 10 घेतले 10 रुपये, 2 रुपयाची 10 घेतल्यावर 20 रुपये, 5 रुपयाची 10 घेतल्यावर 50, आणि त्या सगळ्यांची बेरीज किती होते? 80. म्हणून या ठिकाणी ते सगळे नाणी मिळून किती झाली? 30. मग तुम्ही काय म्हणता, इथं लगेच 10 लिहिता पहिलं उत्तर, पण सगळ्या नोटा समान नाणी इथं किती, तर सर्व नोटा एकूण किती नाणी आहे तर किती? 30. लक्षात आलं का? कारण सगळ्या याच्या घ्यायच्यात पहा. 1 रुपयाच्या 10 घेतल्या तर 10 रुपये, 2 रुपयाच्या 10 घेतल्या 20 रुपये, 5 रुपयाच्या 10 घेतल्या 50 रुपये, म्हणजे एकूण 80 रुपये झाले. आणि नोटांची संख्या किती झाली? 30. काही मुलं तिथं चूक करतात, लगेच 10 उत्तर लिहून टाकतात, पण सर्व नोटांची बेरीज विचारते तुम्हाला. त्या ठिकाणी एकूण नाणी किती तर 30 रुपये. पुढे पहा 48वा. 8.5/9 या अपूर्णांकाचे वाचन कसे? हा हे पहा, मी आत्ताच केलं. 8.5/9 म्हणजेच अपूर्णांकाचं वाचन करताना तो अपूर्णांक पेपर सोडवतानाच वाचन करूनच सोडवायचं आहे, म्हणजे तुम्हाला अडचण येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 हे उत्तर आहे. शेजारील आकृतीत किती चौकोन आहेत? आता चौकोन कसे काढायचे, त्रिकोण कसे काढायचे यावर एक व्हिडिओ मी टाकलेला आहे, तर याच्यामध्ये 7 चौकोन आहेत. पुढे 50वा. एका आयताकृती घराची लांबी 30 मीटर, रुंदी 22 मीटर आहे, तर त्या घरात 1x1 अशी लांबी रुंदी असणारी किती फरशा लागतील? तर काय करायचं आहे पहा, एकदम सोपं आहे. आयताचं क्षेत्रफळ आयत दिलं की नाही त्यांनी, पहा लांबी किती दिली? 30 आणि रुंदी दिली 22, म्हणजे काय झाला? आयत झाला. मग या ठिकाणी काय करायचं, त्याचं क्षेत्रफळ काढायचं. त्याचं क्षेत्रफळ येते 660. पर्याय क्रमांक 3. पुढं पदावली दिलेली पहा, ती पदावली कंस भागू बेव या पद्धतीने सोडवायची. याचं उत्तर येते 10. एकदम सोपा प्रश्न आहे. पुढं 52. संख्या दिल्यात की उदाहरणात 2 संख्यांची वजाबाकी दिली, तीनही चौकटीतील समान अंक दिलाय आणि ती वजाबाकी पूर्ण करायची. तो कोणता अंक टाकायचा आहे पहा. 5 आणि 9 या ठिकाणी आपल्याला वजाबाकी सांगितलेली आहे. मग या ठिकाणाहून आपल्याला काय करावं लागेल? हातचा घ्यायचा आहे, मग ती प्रत्यक्ष सोडवायची. त्या ठिकाणी 6 हा अंक बरोबर येतोय, त्यावर ते उदाहरण सोडता येते. व्यवस्थित करून पाहायचंय. पुढं बेरीज दिलेली आहे आणि बेरीज सर्वांना येते, त्याचं उत्तर येते पर्याय क्रमांक 4. 54. विनायक जवळ क्ष रुपये आहेत. बाबांनी सांगितल्याप्रमाणे त्याने 17,750 रुपयाचे संगणक खरेदी केले, तर विनयजवळ किती रुपये शिल्लक राहिले? शिल्लक म्हणलं की तेवढे क्ष रुपये दिलेत, म्हणजेच त्या ठिकाणी वजाबाकी करायची पहा. पर्याय क्रमांक 3. 55. कोणत्या पर्यायातून मूळ संख्यांची सर्वात जास्त आहे? कोणत्या पर्यायात मूळ संख्या सर्वात जास्त आहे? तर पहा या ठिकाणी त्यांनी दिले 31 ते 40. आता 31 ते 40 मध्ये 2च मूळ संख्या आहे, 31 आणि 37. नंतर दुसऱ्यामध्ये 2 ते 10 मध्ये 4 मूळ संख्या आहेत. 71 ते 80 मध्ये 3 आहेत आणि 51 ते 60 मध्ये 2 आहेत, 53 आणि 59. म्हणजे सगळ्यात जास्त कुठं आहेत तर पर्याय क्रमांक 2 मध्ये मूळ संख्या जास्त आहेत, 4. पुढे 56. खालीलपैकी कोणत्या 2 समसंख्यांची बेरीज बरोबर आहे? तर पहा त्या ठिकाणी सर्व यांची बेरीज चुकीची दाखवली आहे. पर्याय क्रमांक 4 याची बेरीज बरोबर आहे पहा. पुढे भागाकार दिला आहे, त्याचं उत्तर आहे 81. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर अपूर्णांक दिला आहे, चढता क्रम चुकीचा आहे कोणता ते विचारले. तर पहा बाकीच्या ठिकाणी पहा
7, 10, 11 बरोबर आहे. छोटी संख्या घेतो आपण 13, 15, 19 आणि इथं काय केलं 19, 11 आणि 21 म्हणजे तो चुकीचा दिलाय पर्याय क्रमांक 3. पुढं आकृतिबंध दिलाय. आडवा बाण उभे 2 बाण म्हणजेच या ठिकाणी ए बी बी सी परत ए बी बी सी म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढे 9500 अधिक 4500 वजा 2550 बरोबर किती. आणि या क्रियेचे उत्तर देवनागरी म्हणजे मराठीमध्ये संख्या चिन्हात कसं लिहाल तर पहा. अगोदर या ठिकाणी बेरीज करा, नंतर वजाबाकी केली की उत्तर येते 11450 आणि पर्याय क्रमांक 3. पहा 61वा प्रश्न. 940 हे अंक कमीत कमी एकदा वापरून तयार होणाऱ्या 5 अंकी लहानात लहान संख्येतून 81 संख्या मिळवली तर किती उत्तर येईल. आता आपल्याला काय करायचं 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची. मग त्यासाठी काय करायचं लहानात लहान संख्या तयार करायची म्हणजे त्यातला लहान अंक घ्यायचा. मग लहान कोणता आहे 0. पण 0 हा कोणत्या तरी संख्येपुढे यावा लागतो तेव्हा त्याचं स्थान म्हणजे अंक तयार होतो. मग या त्याच्यानंतर कोणता आहे 4. मग 4 नंतर 0 3 वेळेस 0 घ्यायचं आणि मग शेवटी 9 घ्यायचे म्हणजे सगळ्यात लहान संख्या आपली काय होईल तयार होईल. आणि त्यातून किती हे करायचे आपल्याला 81. मग ते केल्यानंतर आपलं उत्तर या ठिकाणी येते पहा पर्याय क्रमांक 4. आता पुढे पहा 62. 1 डझन पेनाची किंमत 780 रुपये आहे. आता मी सकाळीच ते उदाहरण तुम्हाला सोडून दाखवलं. तर त्याच्यामध्ये पहा 1 डझन पेनाची किंमत 1 डझन पेनामध्ये 1 डझन म्हणल्यानंतर किती येतात 12. मी आठवड्याचं घेतलं होतं ना सकाळी. तर 12 पेनांची किंमत किती आली 780 रुपये. तर असे 15 पेन विकत घेण्यासाठी किती रुपये लागतील. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे अगोदर एका पेनाची किंमत काढायची म्हणजे 780 भागिले 12. एका पेनाची किंमत येते 65 रुपये. मग 65 गुणिले 15 केलं की 975 हे उत्तर आपल्याला येते पर्याय क्रमांक 2. 63वा प्रश्न. खालीलपैकी 50 या संख्येच्या विभाजकांचा गट कोणता. आता आपण संख्येची विभाजक काढायची याच्यावर एक सुंदर व्हिडिओ बनवलेला आहे. तर याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. पुढे पहा संख्या दिल्यात 64 नंबरचा प्रश्न. चढत्या क्रमाने मांडले असता दुसऱ्या क्रमांकावरील संख्येतील अंकाची बेरीज ही मधोमध येणाऱ्या संख्येतील अंकाच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे. आता अगोदर काय करायचं आपल्याला चढता क्रम मांडायचा आहे. त्यानंतर चढता क्रम आपण मांडला की मधोमध येणारी संख्या कोणती आहे तर 4750. मग या ठिकाणी त्यांनी काय विचारले की दुसऱ्या क्रमांक संख्येतील अंकाची बेरीज ही मधोमध येणाऱ्या संख्येतील अंकाच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे. पहा आता मधोमध किती अंक आहे 7 आणि 5 म्हणजे 75 बरोबर ना. मग 7 आणि 5 किती झाले 12. मग या ठिकाणी तुम्हाला किती दिले सुरुवातीला किती आहेत फक्त 4 आहेत. मग कितीने जास्त आहे तर पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी 4 ने काय आहे जास्त आहे. पुढे पहा दुर्गादेवी विद्यालयात पहा अपूर्णांकाचं परत तुम्हाला एक उदाहरण आले. या ठिकाणी मी तुम्हाला 7/12 मुले आहेत व उरलेल्या मुली आहेत. तर त्या विद्यालयातील मुलींची संख्या 375 आहे. तर त्या शाळेतील एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे जसं आपण सरासरीचं उदाहरण सोडवतो त्या पद्धतीने आपल्याला उदाहरण सोडवायचं आहे. आणि या ठिकाणी त्याचं उत्तर येत आहे पर्याय क्रमांक 3. आता पहा 66वा प्रश्न. 8 पूर्णांक स्टार म्हणजे अंशात स्टार दिले आणि छेद 7. तर याचं अंशाधिक रूपांतर 60/7 असे आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल. तर काय करायचं आहे 60 भागिले 7 करायचं. कितीचा भाग जातोय पूर्ण 7 × 8 = 56 म्हणजे 8चा गेलाय. बाकी किती उरली
किती उरली 4, म्हणून इथं स्टारच्या जागी किती येईल 4 येईल. आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांक शिकलोत ना, त्या पद्धतीचं उदाहरण आहे. 67वा प्रश्न, सोबतच्या आकृतीत रेषांची संख्या ही रेषाखंडापेक्षा कितीने जास्त आहे? तर कितीने जास्त आहे रे? 2 ने. पहा तिथं मोजा व्यवस्थित. पर्याय क्रमांक 2. 68, सकाळी 9:30 वाजता तास काटा मिनिट काटा यांच्यामध्ये कोणता कोण होईल? 9:30 वाजता तुम्हाला सांगितले मी, 6 वर आला की कोणता? विशाल कोण. त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. खालीलपैकी अयोग्य विधान किती? आता पहा, प्रत्येक चौरस हा आयत असतो. असतो का? प्रत्येक चौरस हा आयत असतो का? नाही. प्रत्येक आयत हा चौरस असतो. पुढे पहा, प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो आणि प्रत्येक आयत हा पतंग असतो. तर या ठिकाणी त्यांनी पहा, प्रत्येक चौरस हा आयत असतो असं सांगितले. म्हणजे ते 2 उदाहरणं काय आहे? चुकीचे आहेत. आयताच्या काय असतात? समोरासमोरील बाजू सारख्या असतात. आणि चौरसाच्या काय असतात रे? सर्व 4ही बाजू काय असतात? सारख्या असतात. म्हणून ते 2 उदाहरणं काय आहेत? चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक 2. 70वा प्रश्न, घनाच्या आकृतीमध्ये छायांकित पृष्ठाच्या लगत नसणारा पृष्ठभाग कोणता? लगत म्हणजे त्याच्या शेजारीच. मग कोणता आहे पहा, य, र, य, म आणि ल आणि र, म्हणजे पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, एक आकृतिबंध दिलाय आणि कोणत्या फरशीचा उपयोग केला आहे हे पर्यायातून शोधा. पहा, चित्रामध्ये आपल्याला पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे त्याचा आकृतिबंध दिलाय. पुढं परत 72वा प्रश्न, अपूर्णांक उतरत्या क्रमाने मांडल्यास पहिल्या क्रमांकाचा अपूर्णांक व मधोमध येणारा अपूर्णांक यांची वजाबाकी किती? पहिल्या क्रमांकाचा कोणता अपूर्णांक येईल? उतरत्या क्रमाने म्हणल्यावर 12/15 आणि मधोमध येणारा अपूर्णांक. मग मधोमध कोणता येईल? तर आपल्याला त्या ठिकाणी 8/15 यांची वजाबाकी करायची. वजाबाकी येते 4/15, पर्याय क्रमांक 3. पुढे, एका चौरसाची परिमिती 40 आहे, त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? आता आपल्याला चौरसाची परिमिती पहा, क्षेत्रफळाचं आणि परिमितीचं उदाहरण येतच पहा. तर चौरसाची परिमिती किती दिली? 40. मग परिमितीचं सूत्र काय आहे? 4 गुणिले बाजू. मग 40 आली म्हणजेच किती त्याची एक बाजू? 10. पहा ना, 10 गुणिले 4 किती झाले? 40. मग त्यांनी काय विचारले? चौरसाचं क्षेत्रफळ किती? मग चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग. मग एक बाजू किती आली? 10. म्हणून 10चा वर्ग किती? 100. मग त्यासाठी वर्ग तुमचे पाठ पाहिजेत. म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी 4. 74वा, 40 ते 50 दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज ही 50 ते 60 दरम्यान येणाऱ्या मूळ संख्येच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? तर पहा, 40 ते 50 दरम्यानच्या संख्या आहेत मूळ संख्या 41, 43, 47 यांची बेरीज किती येते? 131. आणि 53 आणि 59 50 ते 60 दरम्यान यांची बेरीज किती येते? 112. म्हणजेच 131 मधून 112 गेले तर 19ने जास्त आहे. किती? 19 उत्तर येते. म्हणून 19ने जास्त आहे. पर्याय क्रमांक 3. शेवटचा प्रश्न आहे, 1 ते 100 हे अंक लिहिताना कोणता अंक 20 वेळा लिहावा लागतो? पहा, आपण शिकलोत कोणकोणते अंक 20 वेळा येतात. तर या ठिकाणी 2, 3, 8 हे 3ही अंक 20 वेळा येतात. 0 हा अंक 20 वेळा येत नाही. तर त्या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक आहे 3. म्हणजे 0 हा 11 वेळा येतो. त्यानंतर 2 ते 9 हे अंक 20 वेळा येतात 100 पर्यंत. आणि 1 हा अंक 21 वेळा येतो. हे लक्षात ठेवायचं. याच्यावर आधारित तुम्हाला संख्यावर आधारित प्रश्न विचारतात. त्यामुळे ते लक्षात ठेवायचं. 0 11 वेळा, 1 21 वेळा आणि 2 ते 9 हे अंक 20 वेळा येतात.